झुलेलालांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. सिंधी समाजाचा तुफान संताप. अमित बघेल विरुद्ध तात्काळ कारवाईची मागणी. छत्तीसगडमधील एका पक्षाचा प्रमुख अमित बघेल यांनी सोशल मीडियावर सिंधी समाज व झुलेलालांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून संतापाची ठिणगी पेटवली. याचा निषेधार्थ आज सकल सिंधी समाजाने पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. झुलेलालांचा अपमान आम्ही सहन करणार नाही अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले. सिंधी समाजाने बघेल विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली असून कारवाई न झाल्यास उग्र स्वरूपात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. जय झूलेलाल. आज इथं सिंधी जनरल पंचायत सकल सिंधी समाज अहिल्यानगर यांच्यातर्फे SP साहेबांच्या ऑफिसमध्ये आम्ही सगळं सिंधी समाजाचे बांधव इथं जमलेलो आहोत. 3 दिवस पूर्वी एक मूर्ख माणूस, दुष्ट माणूस अमित बघेल जो छत्तीसगडमध्ये राहणार आहे, त्यांनी आमच्या समाजाबद्दल आणि आमचे इष्टदेव श्री झुलेलाल संदर्भात काही अपशब्द बोलून सगळं भारतात सिंधी समाजाचा अपमान केला होता. भारतभरात सिंधी समाजातर्फे त्यांचा निषेध करण्यात आलेला आहे. आम्ही पण आज अखंड सिंधी समाजातर्फे त्याचा निषेध करतो आणि आज SP साहेबांना सगळ्या समाजातर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे की त्या दुष्टाच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी लवकरात लवकर, ही आम्ही मागणी केलेली आहे. आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे. तसेच जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांना बी याचं आम्ही विनंती अर्ज केलेला आहे. तर आमची मागणी आहे सगळ्या समाजातर्फे की आमचे जे भावना दुखावल्या गेलेल्या आहेत त्याचा गुन्हा दाखल करून आमच्या समाजाला न्याय मिळवावा. जय झूलेलाल. प्रशासनाची भेट घेतली, नेमकं काय आश्वासन दिलं तुम्हाला? साहेबांनी म्हणलं की ज्युरिडिक्शन जरी आमच्याकडे नसलं तरी ते जे कायदा असतो कायद्याच्या अंतर्गत आम्ही लवकरात लवकर पाठपुरावा करून गुन्हा नोंदवून त्याचं तुम्हाला कळवण्यात येईल म्हणून त्यांनी आम्ही उपोषण करणार आणि याचा पुढे वरपर्यंत आम्ही लढा देणार आहे. कारण आमच्या समाजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही आम्ही शांत बसणार नाही. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.